नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आकुर्ली चोळेगाव येथे श्री साईबाबा मंदिराचा 35वा वर्धापन दिन व श्री गणेश मंदिराचा 31वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा मंदिर व गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हरिभक्त पारायण, एकनाथ भोईर व प्रेमा भोईर यांच्या आयोजनाने व नियोजनाने वर्धापन दिन साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच खालापूर, आसरेपाडा, हरिभक्त पारायण, संदीप यादव महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले व काटईचे संत गाडगेबाबा हरिपाठ मंडळातर्फे हरिपाठ झाले व साई भजन देखील सुंदर व सुश्राव्य झाले. सर्व कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी लाभ घेतला. सुनियोजित व शिस्तबद्ध कार्यक्रमाची आखणी भोईर परिवार व साईबाबा गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले. फोशीबाई भोईर चौक, चोळेगाव येथील साईबाबा मंदिराजवळ आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी, गावकऱ्यांनी, आप्तेष्ट मित्रपरिवारांनी, भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात सदिच्छा भेट दिली. उपस्थित मान्यवरांचा हरिभक्त पारायण, एकनाथ भोईर व बंदिश भोईर यांनी सत्कार केला. यावेळी साईबाबा गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व एकनाथ भोईर यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. साईबाबा मंदिराच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. एक जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून दर गुरुवार व दर शनिवारी साई भजन मंदिरात होत असते. याचा लाभ भाविक मोठ्या प्रमाणात घेतात. मी एकनाथ भोईर आज श्री साईबाबा मंदिराचा 35वा वर्धापन दिवस, श्री गणेश मंदिराचा 31वा वर्धापन दिवस साजरा झाला. नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. तसेच सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ब संदीप महाराज यादव खालापूर यांचे अगदी छान कीर्तन, छान त्यावेळी सेवा केली, त्यांचे अभिनंदन. घेतलेला अभंग माऊली महाविष्णू योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्याचे प्रवर्तक महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अशा योगीराज असणाऱ्या ज्ञानोबऱ्यांच्या गाथ्यातील अतिशय गोड असणारा अभंग, भक्तीसाठी करणारी तळमळ आणि भक्ती कशी करावी हे ज्ञानोबऱ्यांनी या अभंगामध्ये मांडलेलं आहे. पाचा दामाचा घोंगडा नेसीन उरली मोठ तेमी जेवीन गे बाई, कामारी 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 होऊन त्या गोपाळाचे घरी येन गे बाई, तयाचा उंबरा उशीसा करीन वरी येर झारा सारीन गे बाई, निवृत्ती ज्ञानदेवा पुसतील वर्म तयाची कामीन पुरेन गे बाई, कामारी 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 होऊन त्या गोपाळाचे घरी रिघेन गे बाई. ज्ञानोबराय म्हणतात की भगवंताच्या द्वाराजवळ जाण्यासाठी भक्ती कशाच्या माध्यमातून करावी याचं उचित वर्णन ज्ञानोबरायांनी आपल्या साधकांच्या समोर ठेवलेलं आहे. आणि त्या भक्तीचं वर्णन ज्ञानोबराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात की जर मला भगवंताची प्राप्ती हवी आहे तर ती तळमळ माझ्यामध्ये अंतर्मनातून जागृत झाली पाहिजे. सगुण असणारा आणि निर्गुण असणारा जगाचा मालक तो मला जर प्राप्त करायचा असेल तर तो जगाचा मालक प्राप्त करण्यासाठी माझ्याजवळ असणाऱ्या जी अवस्था आहे
त्या अवस्थेच्या अनुषंगानं जगाच्या मालकाकडे जाईल. पहिल्या प्रमाणात ज्ञानोबराय म्हणतात, पाचा दामाचा जो कवडी मोलाचं असणारं वस्त्र आहे ते वस्त्र अंगावरती परिधान करेन आणि मग त्या जगाच्या मालकाच्या द्वारावरती जाईन. उरली मोठ तेमी जेवी न गे बाई. जे उरलंय, जे उष्टावळ आहे, मोठ म्हणजे उष्ट, जे उष्ण आहे ते भगवंताच्या द्वाराजवळ जाऊन त्याचं सेवन करेन. कामारी 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 हा शब्द 3 वेळा ज्ञानोबराने ध्रुवपदामध्ये वापरला आहे. पहिली कामारी ही पत्नीत्वाची आहे, दुसरी कामारी ही दासी आहे आणि तिसरी कामारी निष्काम अवस्थेला नैष्कर्म्य स्थितीला पोचलेली स्त्री. अशा या 3 कामारी अर्थात स्त्रीचं जे मन आहे किंवा हृदय आहे प्रेमळ मायेनं भरलेलं असतं. पण ज्ञानोबराय म्हणतात, स्त्रीत्वाच्या भूमिकेतून भगवंताला आळवलं तर तो भगवंत आपल्याला प्राप्त होतो. असं वर्णन खरं तर विस्तृत स्वरूपात मांडता येईल. पण या 2 चरणाचा भावार्थ एवढा गूढ आहे की ज्ञानोबराय म्हणतात, तो मला प्राप्त करायचा आहे आणि मी त्याच्या द्वाराजवळ थांबणार आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. तर मला सांगण्यासाठी आनंद मिळेल किंवा आनंद प्राप्त होईल की ज्यांच्या परिवारामध्ये मी सहभागी झालो किंवा त्या परिवारातील एक घटक म्हणून त्यांच्यासोबत मी अनेक वर्षापासून संबंधित आहे. ते आदरणीय माझ्यावरती वडिलांसारखं प्रेम करणारं आदरणीय आमचे हरिभक्तपरायण एकनाथ बाबा भोईर आणि सौभाग्यवती आमच्या प्रेमा आई भोईर यांच्या माध्यमातून या सगळ्यांचं दर्शन घेण्याचा योग आला. खरं तर एवढा भव्य दिव्य असणारा सोहळा आज आपल्या या गावामध्ये आदरणीय भोईर परिवाराच्या वतीने संपन्न होतो आहे. नाही म्हटलं तरी 4 ते 5 हजाराचं अन्नदान आदरणीय भोईर परिवाराच्या वतीने संपन्न होतं आहे. एवढं मोठमोठे गायक या ठिकाणी उपस्थित आहेत, वादक या ठिकाणी उपस्थित आहेत, बहुजन असणारा समाज या ठिकाणी कीर्तन सेवेकरता आणि या साईबाबांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आदरणीय भोईर परिवाराची साईबाबांवरती नितांत श्रद्धा आहे आणि नितांत प्रेम आहे. त्या अनुषंगानं गेली 35 वर्ष हा सोहळा या घरामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि यंदाचे 35व्या वर्षामध्ये संपन्न होत असताना जगाच्या मालकाला प्रार्थना करेन की आणि साईबाबांना प्रार्थना करेन की या भोईर परिवाराला उदंड आयुष्य लाभो, प्रेम लागो आणि यांना आरोग्य प्राप्त हो, अशी साईबाबांना आणि भगवंताला प्रार्थना करतो. धन्यवाद. आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.